नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले स्वागत आहे। विभा गायडन्स हब महा एक्झिबिशन 2025 हा सोहळा दिमाखात संपन्न। प्रेरित होऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सहभाग घेऊन पुढे आलं पाहिजे। आपलं मेन मुख्य उद्दिष्ट मानवी सक्षमीकरण हे आहे। विभा गायडन्स हब अंतर्गत IAS ॲशलेन स्कूल येथे भरवण्यात आलेल्या कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाचा एक दांडगा पण तितकाच मधुर संगम असणारा महा एक्झिबिशन 2025 हा महिला प्रदर्शनाचा उपक्रम 1 जून रोजी संपन्न झाला। या प्रदर्शनामध्ये नेमकं काय आहे, हे प्रदर्शन कशासाठी आयोजित केले आणि कोणी आयोजित केले, असे खूप सारे प्रश्न आपल्याला पडले आहेत आणि तेच आपण आता सगळ्यांनी जाणून घेऊयात। आपण सध्या महाप्रदर्शन एक्झिबिशनमध्ये आहोत। आपल्यासोबत ह्या एक्झिबिशनचे जे फाउंडर आहेत विभा मॅम, ते आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅम, आपण काय सांगाल, आपण जे एक्झिबिशन प्रदर्शन आहे जे आयोजित केले त्याबद्दल? प्रदर्शनाची जी सुरुवात आहे ही 29 मेला झाली आणि खूप छान रिस्पॉन्स येत आहे प्रदर्शनाला। ॲक्च्युली जे आपलं विभा गायडन्स हब याचं जे उद्दिष्ट मानवी सक्षमीकरण आहे, तर याला अनुसरूनच आपण बरेच काही उपक्रम आता करत आहोत। त्यातला हा पहिला उपक्रम जो आहे महाप्रदर्शन 2025, तर तो आता 29 मे ते 1 जूनपर्यंत 29 मेपासून सुरुवात झाली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे। तर या महाप्रदर्शनामध्ये आपण पहिल्या दिवशी प्रोडक्ट शो केला, जो जेवढे पण उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हा फारच उत्कृष्ट आपला उपक्रम त्यांच्यासाठी झालेला आहे। तसंच दुसऱ्या दिवशी आपण पैठणीचा नखरा, तसंच क्वीन असे लागोपाठ बरेच सारे महिला सक्षमीकरण या असे उपक्रमही आपण राबवले आहेत। तर या प्रत्येक आपल्या कॉम्पिटिशनला निरनिराळे सत्र, काल आपला एक म्युझिकल शो पण झालेला आहे। तर अशा प्रत्येक आपल्या उपक्रमाला आपल्याला भरभरून आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे। आपलं मेन मुख्य उद्दिष्ट मानवी सक्षमीकरण हे आहे, कारण आज जर मानवी समाज, आपला हा समाज जर जिवंत आणि पद्धतशीर राहिला तर नक्कीच आपण भरपूर काही गोष्टी करू शकतो। म्हणून आमची गुंतवणूकही आम्ही मानवांवर करत आहोत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा जे काही उपक्रम जे त्यांच्यासाठी असतील, त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी, तर असे आम्ही नक्कीच करणार आहोत। विभा गायडन्स हबच्या संस्थापिका विभा अतुल परब यांच्या अतुलनीय मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्तम रीतीने आणि यशस्वी पूर्णत्वास गेला। या उपक्रमातील सर्व कार्यक्रम महिलांसाठी विनामूल्य होते, तर व्यवसायाच्या हेतूने त्याच्या सक्षमीकरणासाठी बरेच स्टॉल महिलांना उपलब्ध करून देण्यात आले। हे सगळं आम्ही हँडमेड बनवलेले, आमची वुमेन्सची टीम आहे आणि त्या प्रत्यक्षात आम्हाला डिझाईन दिलं की तसं आम्ही कस्टमाइज पण बनवून देतो आणि तुम्हाला हवं तसं वेगळं डिझाईन, काहीतरी इनोव्हेटिव्ह वगैरे करायचं असेल, नवीन स्टाईलमध्ये बनवायचं असेल, तुम्ही कलर सांगता त्याप्रमाणेच आम्ही करून देतो। विभाने आम्हाला ही मोठी संधी दिली आहे, कारण आमचं बिझनेसचं प्रमोशन होतं, आणखी नवीन नवीन मैत्रिणी मिळतात आणि व्यवसाय आमचा वाढवायला मदत होते। त्यामुळे आम्ही फार आनंद, असंच आम्हाला संधी मिळत राहत, आम्ही आभारी आहेत त्यांचे। तुम्ही आता बघू शकता इथे लोणच्याचे केवढे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया। तर सर, मी तुम्हाला विचारते की तुमचं सर्वात प्रथम मला आधी तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात ते सांगा आणि तुम्हाला विभा गायडन्स हब्सने एवढा मोठा प्लॅटफॉर्म विनामूल्य दिले, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नमस्कार, मी लक्ष्मीकांत साळुंके, श्री आदिशक्ती 24 हे आमचं ब्रँडचं नाव आहे आणि हे ब्रँड धाराशिव येथे आहे। तर या धाराशिव ह्या श्री आदिशक्ती 24 ह्या ब्रँडखाली आम्ही 25 प्रकारचे लोणचे आणि 10 प्रकारचे स्वादिष्ट चटण्या आणि आमच्याकडे मिट्टीकूल कंपनीचे मातीचे भांडे, जे आपल्या रोजच्या जीवनात म्हणा किंवा स्वयंपाकमध्ये जे वापरण्यात येत आहेत, तसे विविध प्रकारचे आपले 15 प्रकारचे भांडे आहेत। तरी सध्या VGH म्हणजे विभा गायडन्स हब मार्फत आम्ही फर्स्ट टाइम स्टॉल लावलेला आहे। तर
तो विना मूल्य विना त्यांनी कोणतेही चार्जेस लावलेले नाही, पण त्यांच्या VGH मार्फत आम्हाला फर्स्ट टाईम इथं स्टॉल लावून आमचं जे काही प्रोडक्ट आहे ते दाखवण्याची संधी किंवा लोकांना आम्हाला देण्याची संधी देण्यात आली, त्याबद्दल आम्ही VGHचं आम्ही थैंक यू त्यांचं। हमारा जो बिज़नेस है वो पूरा हैंडक्राफ्टेड प्रोडक्ट्स का है, जिसमें जितने भी प्रोडक्ट्स हैं वो सब आर्टिस्ट बनाते हैं, जो ट्रांसजेंडर है या फिर इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास से है या अंडर प्रिविलेज्ड है वो बनाते हैं। तो इसमें कॉस्मेटिक्स जो है और स्किन केयर वो हमारी मैम बनाती है शिफा शेख करके, और बाकी सब आर्टिस्ट बनाते हैं। तो इसमें आप हर एक चीज़ देखोगे, ये बुक मार्क से लेके कि नेकलेस तक ये सब हैंड वीवन है, मतलब इसमें कोई मशीन का यूज़ नहीं हुआ है, ये पूरा हैंड वीवन है। एक तर ऑनलाईन आमच्या व्हॉट्सॲप थ्रू करू शकता तुम्ही, आणि काही रिसेलर्स आहेत आमचे, आणि आम्ही डिलिव्हरी पॅन इंडिया UAE आणि ऑस्ट्रेलियामध्ये करतो। ऑस्ट्रेलिया आणि UAEमध्ये सध्या आमचं रिसेलिंग सेटअप चालू आहे, तर तिकडेही तुम्हाला मिळून जाईल, आणि एका कॉन्टॅक्टवरनं तुम्ही हे करू शकता। आमचा नंबर आहे 7304601580, आणि आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा फॅशनविस्ता ऑफिशियल। धन्यवाद। क्रोचेचे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत, वुलन प्रोडक्ट्स, हे तुम्ही गिफ्ट वगैरे करू शकता, आणि गिफ्ट वगैरे करू शकता कोणाला द्यायचे असतील तर। इझी रिजनेबल प्राईसमध्ये आहेत, आणि लहान मुलांचे स्वेटर वगैरे पण आहेत। हो, हाताने सगळे विणलेले आहेत, आणि क्वालिटी आहे चांगली, कुणालाही गिफ्ट वगैरे तुम्ही देऊ शकता। त्याबद्दल त्यांचे आभार की त्यांनी आम्हाला इथे स्टॉल उपलब्ध करून दिला, की फ्रीमध्ये तुम्ही काही करू शकतो, म्हणजे स्टॉल लावू शकता म्हणून। मी इथे मुंबईमध्ये फर्स्ट टाईमच आहे की मी इथे स्टॉल लावलेला आहे, म्हणून त्यांना थँक्स। पहिलं तर नमस्कार, माझ्या ब्रँडचं नाव आहे गावकी, आणि हा ब्रँड आमचा महिला बचत गटांचा ब्रँड आहे। आमचं NGO आहे जे महिला बचत गटांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून मॅन्युफॅक्चर करून घेतं, आणि आमच्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळे घरगुती आहेत आणि गुळाचे बनवलेले आहेत। कशातच साखर किंवा मैदा आम्ही वापरलेला नाही, आपली ऑथेंटिकिटी जी आहे ती आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिलं तर आमचं लॉकडाऊनमध्ये हे चालू झालं, जेव्हा सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा सगळ्या महिलांनी काहीतरी करावं या हेतूने आम्ही हा फाउंडेशन आम्ही चालू केलेला आहे। विभा मॅडमने आम्हाला खूपच चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे, जेणेकरून आम्हाला एक थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे, प्लस आम्हाला आमचे प्रोडक्ट डिस्प्ले करण्याचा संधी आम्हाला त्यांनी दिलेली आहे। नव्हते, प्लस मी काही आउटसोर्स करते, दोन्ही प्रकारे हा माझा बिझनेस चालू आहे, आणि मला लहान मुलांसाठी जास्त छान फीडबॅक भेटतो। त्यांच्यासाठी जी ज्वेलरी असते गिफ्टिंगसाठीची, तर तिला जास्त मागणी आहे, आणि ती माझी दुबईला एक नेहमीच्या ऑर्डर्स आहेत माझ्या त्याच्यासाठीच्या, आणि भारतात देखील पूर्ण भारतामध्ये मी त्याचं सेलिंग करते ऑनलाईन। नमस्कार, मी शलाका मासावकर। श्रेयी क्रिएशन हे माझं ब्रँड आहे। त्या ब्रँडमध्ये आम्ही फेस्टिवल रिलेटेड वस्तू बनवत असतो, होम डेकॉर प्रोडक्ट बनवत असतो, आणि गिफ्टिंगसाठी पण ते तुम्ही देऊ शकता। तर मी तर फर्स्ट सांगेल की हे माझं फर्स्ट आहे की हे बोरोसिल क्लासचे प्रोडक्ट जे आहेत त्याचं हे बोरोसिल ग्लासचे प्रोडक्ट आहेत। तर ह्याचं वैशिष्ट्य जे आहे, जी हंडी येते दिव्यावरची जी हंडी येते, ती हंडी जी आहे ती काळी होणार नाही। तुम्ही वर्षानुवर्ष तुम्ही तसंच तुम्ही बघाल त्या ही जी हंडी आहे, ही जी हंडी कधीच काळी होणार नाही आहे, वर्षानुवर्ष तशीच व्हाईटमध्ये राहणार आहे। आणि जो दिवा आपण लावतोय तर ती शंका असते, अरे हे तर काच आहे तर मग ती तडकेल, तर नाही, अजिबात तडकणार नाही आहे। ती गिफ्टिंग द्यायला पण छान आहे, आपल्या घरी तुम्ही यूज करा, आणि खूप सुंदर त्याचा इफेक्ट येतो आपल्या लाव। बापरे, आता हे डिशमध्ये घ्यावं लागेल मला। हा जो दिवा आहे मी सकाळपासून यूज करते, म्हणजे तो लावलेला आहे। ही काच जी आहे ही जरा पण काळी झालेली नाही आहे, हे तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळे आणि दिसायला पण सुंदर दिसते।
हा दिवा तुम्ही एखाद्याला गिफ्ट द्याल तर ते तर खुश होणारच आणि आम्हाला ऑर्डर पण मिळणार. त्या हिशोबात हे प्रोडक्ट आपले सुंदर सुंदर आहेत आणि हे तासाप्रमाणे आपल्याला मिळत आहेत. 4 तास, 12 तास, 15 तास, 24 तासाचे दिवे आहेत की तुम्ही अखंड दिवा म्हणून यूज करता, गणपती नवरात्रीमध्ये यूज करू शकता. आणि भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे. पूजा थाली सेट आहे, हा पूजा थाली सेट आहे. हे बघा, त्याच्यामध्ये पळी भांडं, प्रसादाची वाटी, हळदी कुंकूच्या वाट्या आहेत. हा दिवा आहे, घंटी आहे, अगरबत्ती उदबत्तीचं स्टँड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूजा सेटमध्ये मिळू शकतात. ह्या व्यवसायाला मी 7 वर्ष झाले मी सुरुवात केली आहे. म्हणजे बोरोसिलचं आवड होती कलेची, म्हणजे मला रंगसंगती आणि नवीन काहीतरी वस्तू बनवायची आवड. त्याच्यातून मी काही ना काही वस्तू बनवत गेली. पंती जी दिवाळीला आपण यूज करतो तर ती रॉ पंती घेऊन मी त्याच्यावर कलर, त्याच्यावर वर्क करू लागली. ते लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. असंच करत करत त्या व्यवसायामध्ये मी नाविन्य काहीतरी आणायचा प्रयत्न होता माझा. मग हँगिंग, तोरण जे दिवाळीसाठी वगैरे लागतात, डेकोरेशनसाठी लागतात, रांगोळ्या वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचा मी बनवत गेली. आणि आता आम्ही नवीन असं प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे. खण पैठणीपासून बनवलेल्या वस्तू आहेत. आता हे चौरंग कवर आहे, हे बघू शकता तुम्ही. एवढं सुंदर हे 18 बाय 18 इंचचं आहे. 18 बाय 18 इंच ही नॉर्मल साईज आम्ही ठेवलेली आहे. ह्याच्यावर सगळे शुभकारक चिन्ह आहेत. हे तुम्ही गिफ्टसाठी पण देऊ शकता. गणपती, आपली देवी बसते आणि मार्गशीर्ष महिन्यात वगैरे आपण हे यूज करू शकतो. त्याचप्रमाणे हे पैठणीचं आहे. तर हे बघा, त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. हे पण 18 बाय 18 इंच आहे. टोपी, हे तोरण आहे छान असं शुभकारक. खूप छान संधी मिळाली आम्हाला. आणि जो 4 दिवसाचा हा इव्हेंट आणि एक्झिबिशन हे चाललेलं आहे तिथे छान प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला. भरभरून कस्टमर, त्यांचे रिव्ह्यू चांगले येतात की लोकांपर्यंत आमचे प्रोडक्ट पोचता यावे. हाच उद्देश ठेवून विभा मॅडमने हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. तर त्यांचे तर खूप मनापासून आभार आहे. VGH एक्झिबिशन आणि महा एक्झिबिशनसाठी मी मॅडम आणि VGH टीमचे खूप आभार मानते. थँक्यू. मला काल पुरस्कार पण भेटला श्री कोकण फूड्स बेस्ट प्रोडक्ट आणि सोशल मीडियावरती. इथूनच पुरस्कार भेटला आहे मला परवा. त्याच्यामुळे कारण का सोशल मीडियावरती पण आहे, यूट्यूबवाले पण का माझा फोटो ठेवतात की हा सगळीकडे असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं प्रोडक्ट चांगले कस्टमर सांगतात की नको श्री कोकण फूड्समध्ये जाऊया. आपल्या दादरलाच आपल्या स्काउट, वनिता, शिवाजी पार्क हा हॉल मी सॅटर्डे संडे असतोच गॅरंटी. मुंबईत तर असतोच. आता आईने कुडाळला लावलेलं आहे. सगळीकडे नॉनस्टॉप गावाला पण असतं. आता खूप जण बोलतात की गावाला कोण खरवस घेईल. आपला तेही खरवस पोचला जातो. आपला टेस्ट करा. मी सगळ्यांना सांगतो टेस्ट करा, आवडलं तर घ्या. टेस्टिंग प्रोडक्ट आहे माझ्याकडे, आवडलं तर घ्या. काही गरज नाही. बोलतात नाही आम्हाला नाही घ्यायचं. मी टेस्ट देतो, नाही घ्यायचं तरी पण त्यांना घ्यायची इच्छा होते. प्रोडक्ट तसं आहे. म्हणून मी सांगतो आवडलं तर घ्या. सगळं टेस्टिंग प्रोडक्ट आहे. आवडलं तर नक्की घ्या आणि नक्की माझ्या श्री कोकण फूड्सला व्हिजिट करा. बाहेर कुठे येता आलं नसेल, काही जण खूप ऑफिसमधले आहेत, आम्हाला येता येत नाही, तुम्ही आम्हाला पाठवाल का? नक्की आम्ही तुमच्या घरपोच व्यवस्था केलेली. मला येता नाही आलं तर मी कुरिअर करतो. आता माझा उद्यापासून पालघरला आहे. 29 पासूनच पालघरला आहे, पण मुलगा आहे तिकडे कामाला. आता मी उद्यापासून पालघरला असणार, तर 10 तारीखपर्यंत मला ऑर्डर देता येणार नाही. एकदम अर्जंट असतील तर कुरिअर करता येतील. मी स्वतः फाईन आर्टिस्ट आहे. गेली 20 वर्ष मी पेंटिंग क्षेत्रात आहे. त्याच्यामुळे मी स्वतः बॅग्स बनवून घेते बाहेरून आणि त्याच्यावर मी पेंट करते. त्याचबरोबर मी कॅनव्हास पेंटिंग करते, साडी पेंटिंगही करते. आत्ता सध्या इथे मी माझे प्रोडक्ट म्हणजे बॅग्स ठेवले आहेत, ज्या वॉशेबल आहेत. आपण वॉशही करू शकतो आरामात, काही प्रॉब्लेम येणार नाही पेंटिंगला. आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये स्पेस आहे की लाईक लेडीजला जे लागतं बॅग्समध्ये भरायला तेवढी स्पेस आरामात इथे आहे, म्हणजे बॅग्समध्ये आहे. या व्यवसायाला सुरुवात करून मला 3-4 वर्ष झाली आहेत. मी आधी फाईन आर्ट म्हणजे काय म्हणतात आर्ट टीचर होते, तो जॉब सोडून मग मी हा व्यवसाय चालू केलेला आहे.
लिटरली मी थँक्यू म्हणेन विभा मॅमना की लाईक त्यांनी एवढी मोठी संधी मला दिली आहे. म्हणजे इट्स लाईक अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी की मला माझा व्यवसाय एवढ्या सगळ्या लोकांसमोर प्रेझेंट करता आला. त्याच्यामुळे खूप थँक्यू. या स्टॉल मार्फत महिलांनी त्यांची कुशलता दाखवली. महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या स्पर्धांची आणि सत्रांची मांदियाळीच होती. 31 मे रोजी सांस्कृतिक सत्रांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे बाजी मारली. या विविध उपक्रमाने उपस्थित प्रेक्षक आणि नागरिकांना चांगलीच भुरळ घातली. महिलांच्या सहभागातून हा उत्सव अजूनही तेजस्वी झाला. या 5 दिवसीय उपक्रमाच्या सूत्रसंचालनाची आणि निवेदाची धुरा सीमा देसाई नायर यांनी सांभाळली. मी सीमा देसाई नायर, VGH प्रेझेंट महा एक्झिबिशन 2025च्या 4थ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे. आणि आपला पहिला इव्हेंट आहे आजचा बीट्स किटी म्हणजे बिझनेस नेटवर्किंग बट इन अ एंटरटेनिंग मॅनर आहे की नाही एक्साइटिंग. आणि लेट्स सी आपण आज या बीट्स किटीमध्ये काय काय करणार आहोत. ही संकल्पना माझ्या मते बऱ्याच जणांसाठी नवीन असेल, पण घाबरायचं अजिबात कारण नाही आहे, कारण गॅरंटी आहे की आपण इथे हा बीट्स किटीचा इव्हेंट खूप जास्त एन्जॉय करणार आहोत आणि खूप जास्त आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट्स देणार आहोत इथे आणि आपला बिझनेस वाढवणार आहोत. परत एकदा मी सगळ्या स्टॉल धारकांना विनंती करते, VGH म्हणजे बोनस पे एक्झॅक्टली. आणि या बोनसचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे आणि इकडे असलेल्या खुर्च्यांवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे की जेणेकरून तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये फक्त स्टॉल असल्याचा आनंद न मिळता या वेगवेगळ्या इव्हेंटचा आणि या वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्स जे आपण आज बीट्स किटीमधनं अवेलेबल करून देणार आहोत त्याचा फायदा होणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये सगळ्या स्टॉल ओनर्सनी प्लीज रंगमंचाजवळ यायचं आहे, आपल्या स्टेज जवळ यायचं आहे, कारण आपले आजचे गेस्ट इकडे ऑलरेडी आलेले आहेत. एक इनफॉर्मल वेलकम करते मॅम. न्यूज 24/7च्या शिल्पा पनम मॅम, थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड वी आर थ्रिल्ड टू हॅव यू. थँक्यू मॅम. 29 मेला सुरू झालेल्या सर्व उद्योजकांसाठी फायदेशीर ठरलेल्या प्रोडक्ट शो पासून या उपक्रमाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पैठणीचा नखरा, पाककला स्पर्धा, डॉक्टर नम्रता देशमुख यांचे विशेष हितगुज आणि अशा बऱ्याच महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या स्पर्धांची आणि सत्रांची मांदियाळीच होती. आणि VM फायनान्स आणि प्रॉपर्टी कन्सल्टिंग सर्व्हिसेसचे मॅक्सी डिसोजा यांचा देखील कार्यक्रमामध्ये मोलाचा वाटा होता. या उपक्रमाची सांगता 1 जून रोजी महा एक्झिबिशन 2025 बिझनेस किटी या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाला डॉक्टर पूजा सावंत, बहुगुणी सर्जनशील कलाकार सिद्धी ढोके आणि न्यूज मराठी 24/7च्या CEO शिल्पा पनाड ही उत्तुंग भरारी घेतलेली व्यक्तिमत्व विशेष सन्माननीय अतिथी म्हणून लाभले. पनाड सुपरमार्केट, पनाड मंगल कार्यालय आणि पनाड न्यूज नेटवर्कच्या सर्वेसर्वा शिल्पा पनाड यांना स्त्री शक्तीबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आलंय. स्त्रियांनी नेहमी पुढे जावं, स्वबळावर स्वकर्तृत्वावर काहीतरी करावं यासाठी त्या कायमच धडपडत असतात आणि त्यासाठी त्यांचे भरपूर योगदान देखील असते. म्हणूनच महिलांच्या या उपक्रमाला त्यांनी वेळात वेळ काढून सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शवली आणि इथून पुढेही महिला सक्षमीकरणाच्या अनेक उपक्रमांना त्या प्रोत्साहन देतच राहणार यात तिळमात्र शंका नाही. नमस्कार. आज इथे या प्रदर्शनामध्ये न्यूज मराठी 24/7च्या CEO आणि तसेच मराठी उद्योजिका असं नामांकित असलेल्या शिल्पा पनाड मॅडम आलेल्या आहेत. तर आता आपण मॅडमना विचारूया की मॅडम तुम्हाला या महोत्सवाला भेट देऊन कसं वाटतंय आणि इथे ज्या महिला आल्या त्यांना तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी काय सांगाल? सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल विभा गायडन्स हबच्या संचालिका विभा मॅडम ज्या आहेत त्यांचं आभार मानते.
आणि तुम्ही आता विचारलेत की इथे महिलांनी खूप सारं स्टॉल लावलेत, त्यांनी उद्योगात उतरलं पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी महिलांनी काम केलं पाहिजे. ज्या महिला आहेत त्यांना करावंसं वाटतं पण सपोर्ट नाही आहेत, तर इथे त्यांनी जो प्लॅटफॉर्म करून दिला आहे तर त्या माध्यमातून त्या प्रेरित होऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी सहभाग घेऊन पुढे आलं पाहिजे. विभा अतुल परब यांनी महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल न्यूज मराठी 24/7 तर्फे त्यांचे हृदयपूर्वक अभिनंदन आणि पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. संकल्पना आहे ही आपली 2023ला आपण सुरुवात केली. हे करताना थोडासा एक डोक्यामध्ये विचार होता की बऱ्याच महिलांना माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या, कारण मी वुमन एम्पॉवरमेंटवर 2018 पासून 2022पर्यंत स्वावलंबन फाउंडेशनमध्ये काम केलं. त्यामध्ये बरेच उपक्रम केले. मुख्य म्हणजे मी स्वतः बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट आहेच आणि प्लस आता फायनान्स पण मी स्वतः सांभाळते. त्याच्यामुळे म्हणजे हे काही मी सगळं करू शकली आहे. तर सुरुवातीला हा सामाजिक प्रकल्प मी जो हाती घेतलेला स्वावलंबन फाउंडेशनमध्ये, तर तो करता करता महिलांमध्ये मी एवढी रुळून गेली की मी पुरुषांना विसरूनच गेली. म्हणजे त्यांची जी एनर्जी, आम्ही महाराष्ट्रामध्ये 50 मीटिंग्स लावल्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एका मीटिंगमध्ये 20 महिला या स्वतःचे बिझनेस घेऊन डिस्कस करायच्या. त्याचे बिझनेस, त्याचं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे या सगळ्यावर चर्चा केली जायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बेस्ट कोण असेल त्यांना पारितोषिक दिलं जायचं. अशा पद्धतीने आम्ही 50 मीटिंग्स या पूर्ण राबवल्या. त्यानंतर क्वीन हा प्रोजेक्ट केसापासून नखापर्यंत जो सीमाजीने आपल्याला आधीच एक्सप्लेन केला आहे तोही आपण राबवला. तो पण 3 वाजता क्वीन डिक्लेअर केली. त्यातल्या बऱ्याच महिला, टोटल 125 महिलांना आपण मोफत 4 दिवस एका रिसॉर्टवर ठेवलेलं कोंडून. थोडंसं असं वाटेल कोंडून, कारण त्या स्वतःचं कुटुंब सगळं सोडून इकडे 4 दिवस आपल्या बरोबर होत्या. त्यांना स्ट्रिक्टली सांगितलेलं की तुम्ही कुठलाही विचार करायचा नाही आहे, पूर्णतः तुमचा फोकस हा इथेच असला पाहिजे स्वतःवर, कारण स्वतःची तुमची डेव्हलपमेंट इथे होणार आहे. मग तुम्ही राहणीमान कसं हवं, तुमचं बोलणं कसं हवं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर आपण तिथे त्यांना मार्गदर्शन, आपल्या ज्या काही ह्या तिथे जे आपण सेशनच्या गेस्ट आलेल्या त्यांनी मार्गदर्शन केलं. तर अशा पद्धतीने आपण हा पण प्रोजेक्ट एकदम छान पद्धतीने राबवला. त्यानंतर स्त्री गौरव नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, अष्टभुजा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा पद्धतीने आपण महिलांना फारच पुरस्कृत करून त्यांची ऊर्जा वाढवली, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं. तर आता हे सगळं करताना सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या की विभा मॅडम अजून आम्हाला म्हणजे खूप काहीतरी आपल्यासाठी करतील. पण हा सामाजिक प्रकल्प करताना आर्थिक जोड ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे मला कुठेतरी तिथे थोडी स्थगिती घ्यावी लागली 2022मध्ये. आणि त्यानंतर मी आर्थिक क्षेत्र निवडून स्वतःला त्यामध्ये मी पूर्णतः एवढं वाहून घेतलं आर्थिकमध्ये की आता माझी एवढी कपॅसिटी झालेली आहे की मी आज कुठलाही मोठा कार्यक्रम, मग तो 10 लाखाचा असो, 15 लाखाचा असो किंवा 20 लाखाचा आपण करू शकतो. क्या बात आहे. कारण हे बोलायला आधी जो जे पाठबळ मॅडमनी एकत्र केलं आहे त्यांच्या एक्सपिरियन्सने आणि त्यांच्या नेटवर्किंगमधनं सुंदर, खूपच छान. तर आता इकडचाच हा जो खर्च आहे हा अराउंड 6 लाखाच्या वर गेलेला आहे आणि आपण तो केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मोठमोठे कार्यक्रम राबवणार आहोत. हे काढून दाखवायचं काम नाही आहे हेही सांगते, कारण हे आमची इच्छा आहे की आमची इच्छा आहे की आम्हाला तुम्हाला मोठं करायचं आहे, आम्हाला मोठं व्हायचं नाही आहे. तुमच्यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम राबवून
तुम्हाला पुढे आणण्यासाठी आपण सगळे हे प्रयत्न करतोय. तर आज सीमाजी आणि विद्याजी यांनी आपल्याबरोबर आज हातमिळवणी केली, त्यामुळे VGHला एक आणखीन बळ मिळालंय, आणखीन ताकद वाढली आहे आपली. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीने आज ज्या बिझनेससाठी इथे महिला ज्या आलेल्या आहेत त्यांचंही मार्गदर्शन आपल्या ज्या छोट्या उद्योजकांना आहे त्यांना मिळणार आहे. जसं तुम्ही मला आता एक प्रश्न विचारला सीमाजी यांनी की मॅडम तुम्ही बिझनेस किटी याविषयी काय बोलाल. तर आज बिझनेस किटी याचा अर्थ तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या ज्या बिझनेसला आहे एक सपोर्ट, एक सहकार्य करावं. सहकार्य याचा अर्थ काय होतो, आज समजा माझा आज बिझनेस आहे तर बाबा आज हिचा बिझनेस आहे तुम्ही ह्याच्याकडनं घ्या. एक प्रकारे ती मार्केटिंग, सेलिंग ह्यामध्ये एकमेकांची कनेक्टिव्हिटी वाढवून आपण एकमेकांचे बिझनेस पुढे नेण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्यांनी केलेल्या या कार्याचा आणि महिला सक्षमीकरणाचा सन्मान करण्यासाठी 4 ओळी समर्पित. तू ना केवळ आहे सौंदर्याची अन करुणेची मूर्ती, तर तुझ्यात तेवत आहे अखंड कर्तृत्वाची स्फूर्ती. प्रचंड त्यागाची अन संयमाची छाया जरी तुझ्या ठाई दिसते, अंतरी प्रेमळ माया असली तरी प्रसंगी नवदुर्गा ही तुझ्यात वसते. अग्निदिव्य ते लाख जाहले घे भरारी स्वतःच्या मानासाठी, सोड फिकीर अन चिंता सारी पुढे सरसाव सन्मानासाठी. जिच्या उदरी दुनिया जन्म घेते तू एकच नारी ग, जिच्या उदरी दुनिया जन्म घेते तू तीच एक नारी ग. हो सक्षम आणि सामर्थ्यवान, बघ पडशील जगाला भारी ग, बघ पडशील जगाला भारी ग.